बसमधून खाली पडून एका 13 वर्ष शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता। त्या मुलाचे नाव अनुराग तिप्पण्णा राठोड व 13 राहणार बसवेश्वर नगर शेगाव तांडा सोलापूर असे होते। या प्रकरणी आता आई वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक व मदतनीस या दोघांविरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी येत असताना कोळी वस्ती येथे बसमधून खाली पडून त्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालक व मदतनीस यांच्यावर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। चालक दिलीप भारत माळकर व मदतनीस अजित भीमा पवार दोघेही राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। दरम्यान 8 एप्रिल रोजी श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळेची बस क्रमांक MH12 FC 3809 ही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती। तर कोळी वस्ती येथे मयत अनुराग तिप्पण्णा राठोड व 13 हा बसवेश्वर नगर तांडा देगाव तालुका उत्तर सोलापूर हा शाळकरी मुलगा खाली पडून पाठीमागील चाक डोक्यावरून गेले। बस हयगईने बेदरकारपणे चालविल्याने बसमधून पडून मृत्यू झाल्याची फिर्याद वडील तिप्पण्णा वालू राठोड यांनी दिली आहे। तर अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर या करीत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.